नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपल्या वडापावच्या स्टॉलवरचा आहे तिसऱ्या दिवसाची व्हिडिओ। तर तिसऱ्या दिवशी आज आहे दाल वडा, वडापाव, पॅटीस हे 3 पदार्थ आज आहेत आणि बटाटा भजी। तर बटाटा भजी जी आहे ती जरी मूग भजी असेल ना तरी आपण बटाटा भजी ठेवतो। फक्त जेव्हा मंचुरियन वगैरे असतं ना तेव्हा बटाटा भजी किंवा 4 पदार्थ असतील ना तेव्हा बटाटा भजी आपण ठेवत नाही, पण कोणाला हवं असेल तर बनवूनही देतो। तर आज आहे आपल्याकडे दाल वडा। तर दाल वडा बघा किती सुंदर आणि मस्त असा खुसखुशीत झालेला आहे। त्यासाठी आपण इथे चण्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजत घातलेली आहे। एक 3 ते 4 तास आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची। नंतर इथं खोबरं पुदिन्याची चटणी जी दाल वड्यासोबत खूप सुंदर लागते ती बनवायची। त्यासाठी खोबरं, हिरवी मिरची, लसूण, थोडीशी चिंच आणि पुदिना घेतला आहे। आता आपण काय करायचे, डाळ मस्त भिजलेली आहे तोपर्यंत जो आपला मसाला आहे तो मसाला वाटून घ्यायचा आहे, जो आपल्याला दाल वड्यामध्ये वापरायचा आहे। त्यामध्ये मिरची, लसूण, जिरं, हिरवी मिरची, नंतर कोथिंबीर हे सगळं साहित्य वाटून घेतलं आहे। थोडीशी कोथिंबीर, दाल वडा म्हटला ना का कोथिंबीर ही त्या दाल वड्यामध्ये खूप छान लागते आणि वाटलेली सुद्धा आहे आपण कोथिंबीर थोडीशी। तर आता हे सगळं साहित्य ह्यामध्ये घालून मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने अशासाठी की हाताने मिक्स केलं ना का सगळीकडे व्यवस्थित मीठ जी मिरची वगैरे आहे ती सगळीकडे डाळीला व्यवस्थित लागते। ह्यामध्ये आपण कांदासुद्धा घालणार आहोत। तर कांदा आहे ना तो छान उबड कापायचा आहे आणि तो ह्यामध्ये घालायचा आहे, भरपूर घालायचा आहे, तुम्हाला आवडेल तितका। नंतर आता इथे बटाटे उकडवून मस्त असे सोलून घेतलेत आणि त्यामध्ये आपला वडापावचा मसाला घालून हे मस्त असे गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा स्टॉलवर जातो तेव्हा आपल्याला जास्त त्रास होत नाही। त्यामुळे गोळे वगैरे करून घेऊन जायचे आपण। आता हे कामावरनं आलेत आणि ह्यांनी हे सगळं साहित्य भरून हे साहित्य आता घेऊन चाललेत खाली इथं आपल्या गाडीवर म्हणजेच आपल्या स्टॉल ओपन केला आहे त्यांनी। एक 10-15 मिनटं आपल्याला हा स्टॉल व्यवस्थित असा सेट करायला लागतो, कारण आपण जाताना शक्यतो सगळं स्वच्छ करूनच जाताना पूर्ण भांडी वगैरे सगळं घेऊन जातो घासायची, आणि जे काही पसारा असेल किंवा काही ते सुद्धा व्यवस्थित आवरून मग नंतर जातो। त्याच्यामुळे इथे आल्यानंतर काही त्रास होत नाही। स्टॉल ओपन करून झाला आहे, आता हे सगळं साहित्य व्यवस्थित लावून घेतील तोपर्यंत मी आमच्या घरून तयार होऊन वगैरे येते, तोपर्यंत हे सगळा स्टॉल लावून ठेवतात। आता हा व्यवस्थित असं सगळं ते लावून घेतात, म्हणजे कसं की पुढे काही त्रास नको आपल्याला आणि गिरायकांनासुद्धा त्रास नको। त्याच्यामुळे हे सगळं साहित्य व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि मी सुद्धा आली आहे, स्वामींची पूजासुद्धा करून झाली आहे। आता ह्यामध्ये मी घातलेला आहे कांदा, कढीपत्ता आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे। तर आपल्या पहिलंच ऑर्डर आलेली आहे दालवड्याची। तर दालवडा हा खूप फेमस आहे आपल्या गाडीवर, लोकांना खूप आवडतो। तर आपली पहिलीच ऑर्डर आहे दालवड्याची। तर दालवडा मी फ्राय करून घेते, मी तुम्हाला दाखवते का मी कशा पद्धतीने हा दालवडा बनवते ते। हे बघा, तर आता हे सगळं छान असं मिक्स झालं आहे। 4 बोटांवर अंगठ्यांनी व्यवस्थित असा वडा थापायचा आणि तो असा मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। हे बघा, मस्त असा मीडियम गॅसवरच आपल्याला हा तळायचा सुद्धा आहे। आपल्याला खूप जास्त गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर आतून हा वडा कच्चा राहू शकतो। त्यामुळे हा वडा जो आहे तो मीडियम गॅसवरच तळायचा आहे आणि पूर्ण जेव्हा तळून होतो त्याच्यानंतर आपल्याला थोडासा गॅस मोठा करायचा आणि हा मस्त वरतून खरपूस असा तळून घ्यायचा। तर तयार आहे आपला दालवडा। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि डिटेल रेसिपी अगदी थोड्या प्रमाणात पाहिजे